पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात एकाच वेळी सुमारे 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार। आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे ही रक्कम जमा केली जाणार असल्याची राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। कर्जमाफी अनुदानाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचे पैसे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। सध्या 16,94,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार असून यासाठी 7,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती सहकार विभागाने दिली आहे। शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर, शासनाचा GR आला। सन 2025-26 मधील फळपीक विमा शेतकऱ्यांसाठी 131,51,38,041 रुपये मंजूर करण्यात आले असून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूण 3 पीक विमा कंपन्यांमार्फत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकऱ्यांना आनंदाची बातमी। PM किसान योजना यापुढे 2026-27 ते 2030-31 या कालावधीपर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली असून या योजनेसाठी केंद्र शासनाद्वारे एकूण 3,15 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद देखील करण्यात आली आहे। कर्जमुक्तीच्या EKYC तांत्रिक अडचण। कर्जमाफीसाठी EKYC करताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचण येत असल्यास शेतकऱ्यांनी 7/12 नोंदणी तपासण्याचे आवाहन व आधार कार्ड व बँक खात्याशी आपले मोबाईल नंबर लिंक करून संबंधित तलाठ्याशी संपर्क करून जमिनीची नोंदणी पडताळणी करावी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा हप्ता मंजूर। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना 5 ऑगस्ट पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते। खरीप पीक विमा काढण्यासाठी मुदत 10 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे, परंतु दिलासाचे ट्रिगर्स वगळल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे फिरवली आहे पाठ। पीक नुकसान भरपाईचे महत्त्वाचे ट्रिगर वगळण्यात आल्याने पीक विमा योजना कुचकामी ठरली आहे। राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच होणार खात्यात जमा। सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये महिलांना 10 ऑगस्ट पर्यंत पैसे मिळू शकते। पूरग्रस्तांसाठी केंद्राचा महाराष्ट्राला 500 कोटींचा ॲडव्हान्स निधी। SDRF अंतर्गत 7 राज्यासाठी 2117.85 कोटींना मंजुरी। शहांनी पूरग्रस्त राज्यांना दिले 2,000 कोटी। ठाणे पालघरसह विदर्भाला बसला होता पुरांचा सर्वाधिक फटका। राज्यात पावसाचा जोर कायम। पूर महापुरामुळे जनजीवन झाले विस्कळीत। कोकण, घाटमारा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। कर्जमाफीस पात्र 10,000 शेतकऱ्यांची EKYC अपूर्ण। शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या कर्जमुक्ती योजनेसाठी EKYC करणे महत्त्वाचे। तसेच कर्जमाफीसाठी तक्रार निवारण समिती देखील स्थापन करण्यात आली आहे। NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ। राज्यभरातील STच्या प्रवाशांना शासनाच्या निर्णयामुळे दिलासा। ST बसमध्ये सवलतीचा प्रवास करणाऱ्यांना हे कार्ड काढणे महत्त्वाचे। मिशन सुधार 1,000 रेशन कार्ड धारक अपात्र। EKYC उत्पन्न, वाहन मालकी व इतर निकषावर पडताळणी सुरू करण्यात आली असून शासनामार्फत शिधापत्रिका सुधार मोहिमेमुळे अनेक लाभार्थी वगळण्यात येणार आहे। आधार पडताळणीसाठी पैसे घेऊ नका, शुल्क घेतल्यास कारवाई। सेवा केंद्र चालकांना दिले निर्देश। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची EKYC सुरू आहे, मात्र यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये असे सांगण्यात येत आहे। राज्यातील 49 धरणातून विसर्ग। 8 दिवसांमध्ये धरणात 152 TMCची झाली भर। पाणीसाठा 68.87%वर। सध्या समाधानकारक पाऊस पडल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत झाली वाढ। शेतकऱ्यांना मिळणार 33% अनुदान। कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी मिळणार सहाय्य। अर्ज मागवणे सुरू। शेतकऱ्यांना उद्योगधंदा टाकण्यासाठी शासनामार्फत आता अनुदान देण्यात येत आहे। युरियाच्या काळाबाजाराचा पर्दाफाश। 88.36 लाखांचा मुद्देमाल जप्त। ट्रकसह युरियाचा साठा ताब्यात। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या युरियाचा तुटवडा सुरू आहे। रेशन दुकानातून गहू झाला बेपत्ता।
गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 महिने होणार मक्यांचे वितरण, नागरिकांमध्ये संताप. अनेक शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना गहूच्या ऐवजी आता मका व ज्वारी देण्यात येत आहे. कर्जवसुलीसाठी आता गुंडागिरी नाही चालणार, रेकॉर्डिंग अनिवार्य. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नियमावली जाहीर, वसुली एजंटने ग्राहकांना सभ्य भाषेमध्ये बोलणे अनिवार्य. पॅराक्वाईटवर केंद्राचा घाव, शेतातील विषारी रसायनविरोधामध्ये मोठे पाऊल. राज्यातील लोकप्रिय कीटकनाशक मोनोशिलवर बंदी झाल्याने आता पॅराक्वाईट डायक्लोराइड हे तणनाशकवर बंदी येऊ शकते. करोडो मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता. पश्चिम बंगालमध्ये जे झाले ते होणार महाराष्ट्र. सध्या राज्यामध्ये SIR ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढतोय, उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. वेळीच नियंत्रणाचा सल्ला. बदलत्या हवामानामुळे सोयाबीन पिकावर रोगराई वाढली आहे. जिल्ह्यात टरबूजाची गोडी वाढतोय, शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल वाढला. वाशिम जिल्ह्यामध्ये टरबूज लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. कर्जमुक्तीनंतर एका दिवसामध्ये पीक कर्ज, पण रकमेची प्रतीक्षा. लवकरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. महिन्यापूर्वी 180 रुपये किलो, मात्र आता डाळिंबाचे भाव 100 रुपये किलो. वाहतूक व काढणीचा खर्चही निघेना. बाजारामध्ये डाळिंबाची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. बीड जिल्ह्यातील अपडेट. आधारचे नवे ॲप दाखल, QR कोडवरून होणार ओळख. पडताळणी अधिक सुरक्षित व अत्याधुनिक सुविधासह आधार ॲप नागरिकांच्या सेवेत दाखल. डिझेलच्या वाढत्या दरासह विविध खर्चांचे ओझे. एसटीच्या खर्चामध्ये वाढ, उत्पन्न वाढीसाठी योजना. प्रवास भाडे तिकीट दरामध्ये वाढ करण्यात येणार आहे. शुद्ध दुधाला चांगला भाव येणार, शेतकऱ्यांना अनुदानावर गाय म्हशी मिळणार. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या AH महा BMS या पोर्टलवर अर्ज करावा. मजुरांच्या समस्येवर यांत्रिकरणाचा पर्याय, अत्याधुनिक धान लागवड यंत्राचे प्रात्यक्षिक. आता अनेक शेतकरी शेतीकामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा करत आहे वापर. कर्जमाफीत eKYCचा घोळ, नो रेकॉर्ड फाउंडने डोकेदुखी वाढली. वय वृद्धांचे ठसे उमटेना, प्रक्रियेमध्ये शेतकरी त्रस्त. तांत्रिक अडचणी वाढल्या. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. एकाच वेळी 3 महिन्यांचे रेशन आणि मोफत साडी मिळणार. शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना 3 महिन्यांचे राशन आणि साड्यांचे वितरण करण्यात येणार आहे. नॉर्मल असो की सिजेरियन, महिला बांधकाम कामगारांना 25,000 रुपयांची मिळणार आर्थिक मदत. प्रसूती सहाय्य योजनेला नवसंजीवनी. वाढीव अर्थसहाय्यामुळे महिला कामगारांचा मोठा दिलासा. दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफी याद्यांची शेतकऱ्यांना लागली आहे प्रतीक्षा. अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली आस. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या राज्य शासनाच्या पोर्टलवर टप्प्याटप्प्याने अपलोड होत आहे. शेतकरी उद्योजक होणार, 2 कोटींचे कर्ज आणि 3% व्याज परतावा. शेती क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करणारे नवा उद्योजक देखील पात्र लाभार्थी मानले जाणार. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी करावा ऑनलाईन. फुलांचा सुगंध टिकला, पण भाव मात्र कोमेजला. पावसामुळे फुलांची मागणी घटली व दरामध्ये घसरण झाली आहे. आजचे असणारे ताजे फुलांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ॲग्रिस्टॉक असूनही सिस्टमवर दिसेना, eKYCत अडचणी वाढल्या. शेतकरी कर्जमुक्ती योजना, आपले सरकार केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. सततच्या पावसामुळे शेतात पाणी, ड्रोन फवारणीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल. आधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी साथ. सोयाबीन, कापूस, मका, तूर पिकासाठी ठरत आहे वरदान. अमेरिकेसोबतचा व्यापारी करार शेतकऱ्यांचे कमरडे मोडणारा ठरेल. शेतकरी नेते राकेश टिकेल यांचा आरोप. कृषी धोरणाबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरामध्ये बैठका घेणार. कोबी, फ्लॉवर, सांबार व काकड्यांची प्रचंड आवक वाढली. मेथी, कोथिंबीर, पालक भाजींचे भाव कोसळले. आजचे असणारे भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तिची दुसरी यादी ऑगस्टमध्ये येणार. सहकार आयुक्तालयाची माहिती. 2 लाखाचे कर्ज होणार माफ. सध्या कर्जमुक्तीची पहिली यादी आली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटी सरती कापसाचे दर वाढले आहे.
राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पीएम किसान योजना 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना 2031 या कालावधीपर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार. निम्म्याहून अधिक खरीप हंगाम उलटून गेल्यानंतर खरीप कर्जाची गरज उरेल का, शेतकऱ्यांचा प्रश्न. तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.